किती बडीमार केला नामदेवरायांनी. झाला सी हरिभक्त, गळ्यामध्ये तुळशीची माळ घातली, टिळा लावला म्हणजे हरिभक्त होत नसतो. झाला सी हरिभक्त तरी आम्हा काय, आतली ती सोय नाही कळ आली. आतली सोय अंतरज्ञान, ज्ञान आतून होत असतं, बाहेरून नाही. म्हणून अंतरी ज्ञान व्हावे, मग बाह्य लाभेल स्वभावे. वरी ज्ञान कर्मे जोडे, ऐसे के आती. मृत जैसा शृंगारीला, का गाढव तीर्थी नानीला. कडू दुधिया माखला गुळे जैसा. आणि मग या अंतरात येतेच बाहेर येतं. अंतरीचे धावे स्वभावे बाहेर. अशा आपल्या सर्वांचे श्रीगुरु सच्चिदानंद श्रीपाद बाबा यांचा जन्मशताब्दी सोहळा. भाऊबीजेला त्या ठिकाणी ते अवताराला आले, पण त्या ठिकाणी हे औचित्य त्या ठिकाणी गेल्या वर्षी साधायचं राहिलं करोनामुळं, पण संस्थेने या ठिकाणी यावर्षी ते औचित्य साधलं. धन्यवाद सर्व संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना. टाळ्या वाजवायला. त्यांच्यापेक्षा त्यांच्या इतकंच कडक वैराग्य यांचं, या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांचं. संसाराची यांना शुद्ध नाही. 2 मुली लग्नाला आल्या आणि बाप मात्र इकडं घराकडं तोंड करत नाही. साधारण गोष्ट नाही. काय वैराग्याच्या व्याख्याना सांगून 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 त्या बोथट करून टाकलं ते वैराग्य. कमी वैराग्यशील आहे का आमची ताई? ती सगळ्या ताई, मी आता एक विशिष्ट हात दाखवून बोलत नाही, पण बोलावं लागतं विशिष्ट. अशा सगळ्याच ताई. सुरतवरून रात्री 1:30 वाजता फोन, बाबा त्यांना फोन लागत नाही, आता काय करू. म्हणलं स्टेशनवर मला 1:30 वाजता, रात्री 1:30 वाजता. तुम्ही तिथेच थांबा, काय घाबरू नका, मी फोन करतो, काय झाले बघतो. काही तर दुसऱ्यांचा कोणाला फोन करतो. तर तेवढ्यामध्ये त्या रेंजच्या क्षेत्रामध्ये रेंज नसेल तेवढ्या येतात, तर तेवढ्यात ते स्टेशनवर आले. सामान्य आहे का ही गोष्ट? याला वैराग्य नाही म्हणायचं तर काय म्हणायचं? हिमालयामध्ये जाण्याचा प्रसंग आला त्यावेळेला काही वैराग्य आम्ही पाहिले. 85 वर्षाचे वयस्कर असणारे संन्यासी ग्रस्त आणि आमच्यासारख्या ग्रस्त आश्रमी लोकांची सेवा करतोय. 10 एकर जमिनीमध्ये सगळं काही तयार करून, आणि सगळं त्यांच्या घरामध्ये जे आहे ना, आपल्या घरात नाही ते त्यांच्या घरात आहे, फक्त बायकोच नाही. विठ्ठल असे सच्चिदानंद श्रीपाद बाबा यांचं जीवन वृत्तांत जर आपण पाहिला तर यांचं नाशिक जिल्ह्यामध्ये कळवण म्हणून जे आहे, वाजगाव खर्डे हे गाव, आता आपल्याला माहीत नाही नवीन जणांना, ते घोटी म्हणतात. घोटी हे त्यांचं कर्मभूमी आहे. नोकरीच्या निमित्तानं घोटीला आले. त्यांचं शेड्यूल पहा ना, परमार्थ करण्याची रीत पहा बरं का. मुंबईला ज्या वेळेला ते पहिल्यांदा घोटीमध्ये होते, तर घोटीला ज्या वेळेला तिथे ड्युटी करायची, जी काही गोडाऊन आहेत ते सगळं कारभार त्यांच्याकडे होता. एक वेळेला रात्रीचा प्रसंग, ट्रक तिथे एक लावण्यात आली, डुप्लिकेट चावीनं गोडाऊन खोललं. 8-10 जण होते. त्यांनी तो माल सगळं याच्यामध्ये भरून आणि विकायचं काय जिथे ठरलं असेल त्यांचं प्लॅन ते. आणि तेवढ्यात बाबा चक्कर मारायला म्हणून गोडाऊनच्या दिशेने आले आणि पाहिलं. ताबडतोब त्यांना रोखलं, हे करता येणार नाही तुम्हाला, तुमच्यावर केस होईल. मग यांनी हल्ला चढवला. 7-8 जणांना गार केलं, त्यांनी आडवं तिडवं केलं. पैलवानी शरीर होतं. सयाजीराव गायकवाडांकडून बक्षीस मिळालं होतं. कधी पाठ लावून घेतली नाही म्हणले, कधीच नाही पाठ लावून घेतली जमिनीला. आणि मग नंतर त्यांच्या वरिष्ठांपर्यंत ती गोष्ट ज्या वेळेला गेली, वरिष्ठांनी बाबांना बोलावलं. भाऊसाहेब, तुम्हाला हे बाकीच्या गोष्टीत लक्ष घालण्याचं कारण नाही, तुम्हाला काही याच्यातला वाटा पाहिजे का? तो किती मोठा अधिकारी होता, पण त्यांना ताबडतोब सांगितलं त्या अधिकाऱ्याला, लाज वाटली पाहिजे तुम्हाला वाटा म्हणायला. आत्ताच्या आत्ता माझा राजीनामा लिहून द्या. त्या क्षणाला राजीनामा लिहून दिला. नाही तर त्या खात्यामध्ये आजची अब्जोपती असते, अब्जोपती बाबा. आणि आमच्याकडे सांगायला भरपूर आहे, पण आचरणामध्ये काय? पाकिटं फेकून देतो, लाज वाटायला पाहिजे. विठ्ठल आणि हेच बाबाला बाबाच्या नावाने रडत आहेत. हे माझा चांगला अनुभव. समजून जायचं जे बाबाच्या नावाने रडत आहेत ना जास्त, आणि बाबा पायी चालत गेले ना, असं चालून गेले, मग ते आसरून, मग ते सॉंग, समजून जायचं इथे काहीतरी आहे, पाणी मुरते. आपण मात्र बोलून जातो. चला पुढे, माझा तो विषय नाही, पण ओघाने आला म्हणून सांगायचा. कधीही नाही पाहिलं त्या पाकिटामध्ये काय दिले काय नाही. एकदा मी फक्त बाबांच्या संबंधाने बोलणार.
कारण मला गुरुजींनी सांगितलं होतं जन्मशताब्दी सोहळा आहे, बाबांच्या संबंधाने तुम्हाला जे सांगता येईल तेवढं सांगा. नाही राहू द्या अभंग राहिला तर. आणि हा अभंग कोणी सोडवायचा असतो काय? आपलं सुटायचं असतं. महाराजा तू सुटून बघ, अभंग नको सोडू बस. आपण सुटायचं का? अभंग सोडवायचा असतो का? अभंग सुटलेलाच आहे. काय सांगत होतो? हा बाबांबद्दल. हा ज्या वेळेला आमच्याकडे बल्लाडवाडी म्हणून गाव आहे, डिंगोरच्या आलम्याच्या तिथे आहे, आलम्याच्या अगोदर लागतं ते. तर तिथे मूर्ती स्थापनेचा कार्यक्रम बैलपोळ्याच्या दिवसा भाद्रपद अमावस्येच्या दिवसाला बाबा तिकडून निघाले आणि मी इकडून मुंबईवरून जाणार होतो त्याच कार्यक्रमाकरता. आणि तिथे साधकांकडे त्यांनी साधकांनी कार्यक्रम घेतला होता, सार्वजनिक कार्यक्रम होता मूर्ती स्थापनेच्या दृष्टीने. आणि ज्या वेळेला मी त्यांना बाबांना भेटल्यानंतर बाबा म्हटले बरं झालं भाऊ तुम्ही आला. म्हणलं काय आलं? अहो म्हणले इथून दिंडी काढावं लागली असते आम्हाला पायी, कुठं गोटीपर्यंत. झालं काय बाबा? म्हणे घरून निघताना आम्ही नाशिकला आलो एस टी पकडून, पण तिथे आल्यावर लक्षात आलं तर बुधवारी बाबांचं पाकिट घरीच विसरलं. मग आता काय करायचं? माझ्याकडं इथे पैसे होते, इथून आता वेळ दौडायचा नाही. तिथं गेल्यानंतर म्हणे पोपटराव जर आले तर आपण त्यांच्याकडून उसने घेऊ. सांगा काय बोलणे, काय करू? त्यांच्याकडून उसने घेऊ आणि आमची जहागीरदारी असल्यासारखे शिष्यांवर सत्ता गाजवतात. पाहिलेत आपल्यातले, बाहेरच्यांचं काय त्याला बोलायचं? त्यांचं काय पडलंय? आपल्यातली कधी चौकशी केली का? आपल्यातल्यांना असं चढून दिले हरभऱ्याच्या झाडावर. अरे त्यांची काळजी करा, अंकार होईल, पडतील, कोसळतील. आपल्याची काळजी नाही कोणाला. बाहेरच्यांचं आपली जमीन करायची का बाहेरच्यांचं पाहायचं? काय म्हणणं आहे तुमचं? सगळं आलबेल नाही, शांत आहे म्हणजे सगळं आलबेल नाही. बोलत नाही कोणी म्हणून, कोणी मांजराच्या गळ्यात घंटा कोणी बांधायची म्हणून बोलत नाही. आलबेल नाहीये. एवढंच का समाजात तो विषय काढायचा नाही, अवध करून जायचं आपल्या घरातल्या घरात. नाही गावात बोबाटा होऊ द्यायचा नाही, घरातल्या घरात असं म्हणून. गावचं असेल तसे दुसऱ्या गावात बोबाटा नाही होऊन द्यायचा. विठ्ठल विठ्ठल. त्यांचं शेड्यूल सांगतो तुम्हाला. तिथून झाल्यानंतर मुंबईला भुलेश्वर साईडला त्या ठिकाणी ते एका पेढीवरती कामाला जायचं. 11 वाजेपासून 6 वाजेपर्यंत त्यांची ड्युटी असायची. मग सोमवार ठरलेला, सोमवार ते शुक्रवारपर्यंत शेड्यूल ठरलेलं. कोणी दिलं असं ठरवलं? त्यांनीच त्यांचं ठरवलं. गिरगावला जायचं, घाटकोपरला जायचं, विक्रोळीला जायचं, डोंबिवलीला, जेवढे विभाग असतील तिथे सगळ्यांकडे एक दिवस ठरलेला जायचं. जे काही आपलं मार्गदर्शन करायचं 2 ते 2.5 तास प्रवचन चालायचं. 2 ते 2.5 तास आणि 1-1.5 तास चिंतन. आणि जोपर्यंत कार्यक्रम बाबांचे जास्त नव्हते तोपर्यंतच बाबांचं कार्य झालंय. जिथून पुढे कार्यक्रम वाढले तिथून पुढे कार्य कमी व्हायला लागले. मग त्या पद्धतीनं हे शेड्यूल असायचं. आणि हे झाल्यानंतर शनिवारच्या दिवसाला मात्र घरी जायचं, शनिवार रविवार घरी थांबायचं, सोमवारी सकाळी ड्युटीवर हजर राहायचं. असे कित्येक वर्ष हा केरळला. गुरुपौर्णिमेचे आता इथे साक्षीदार आहेत आमचे गुरुवारी बिभीषण महाराज. अरे तिकडे राहुरीवरून गुरुपौर्णिमा करून यायचे आणि इकडे आम्ही वाट पाहत असायचं. तर काही नाही, आता काय बाबांना विचारलं का फ्रेश व्हा? म्हणले मी कधीच कायमच फ्रेश असतो. कधी तुम्हाला वाटलो का असं दुर्मुखलेला? फ्रेश काय पाण्याने फ्रेश होत असतो का? म्हणे फ्रेश व्हा, जरा चहा वगैरे घ्या. काय नको, किती लोक वाट पाहत उभे राहिलेले आहेत, बसलेले आहेत, चला आपण सुरू करूया. एकदा तर ठाकुर्लीला पहिल्यांदा ज्या वेळेला रामदास बाबांचा पहिल्यांदा आपण जय जयकार केला, जे रामदास बाबा धावत आले ना फार आता वाजवतात का काय मला. आणि तेवढ्याच गतीनं बाबा दुसऱ्या बाजूने धावत आले. काय आलं? तुम्ही कोण आहे? तुम्ही रामदास शेठ आहे का? तुम्ही रामदास बाबा आहे का? असा जागेवर. एकदा तर वाघोलीमध्ये असा प्रसंग निर्माण झाला होता. कवडे सर वरती राहत होते ना आणि मगर सर खाली होते. आणि तिथे असा प्रसंग निर्माण झाला होता. राम मंदिरामधून पहिला कार्यक्रम होत होता. राम मंदिराचा कार्यक्रम बाबांचा झाला, मोठ्या बाबांचा. असे अतिशय भडक तडकाफडकी. जो निरपेक्ष असतो तोच फक्त काय तडकाफडकी बोलू शकतो. जो कांड आहे ना कोणाखाली पाकिट ठरवल्यावर निरपेक्षपणे बोलू शकतो, सडेतोड बोलू शकतो. हा उदाहरण द्यायची कोणाचे? भीष्माचार्यांचं. साधारण नाही, अधिकार होता. भीष्माचार्य ज्या वेळेला शरपंजरी पडले भीष्माचार्य आणि त्यावेळेला भेटण्याकरता गेले.
कृष्ण भगवंत गेले, 5 पांडव गेले, कुंती, द्रौपदी हे सगळे गेले आणि भीष्माचार्य उपदेश करत होते. कोणाला? द्रौपदीला. तेव्हा द्रौपदी हसली. विनाकारण हसत नाहीत मोठी माणसं. आमच्याकडे एक ताई आहे, ते हास्यकल्लोळ लागलेला असला ना का तो बराच वेळ झाला नंतर ती हसायची. म्हणलं आता हसायसारखं काही झालं नाही. एक जण म्हणलं नाही नाही, म्हणलं मागाचा जोक तिला आत्ता कळला, जरा लेट करंट. तर काय सांगत होतो, कोणता विषय चालला आपला? भीष्माचार्य. शरपंजरी पौडलेले भीष्माचार्य द्रौपदीला उपदेश करतात आणि त्यावेळेला द्रौपदी हसली आणि म्हणते, भीष्मा बाई का हसली? तर म्हणे, पितामह, ज्या वेळेला दुःशासनानं भर सभेमध्ये मला ओढत आणलं आणि दुर्योधनाने माझ्या साडीला हात घातला, त्यावेळेला कुठे गेला होता तुमचा हा उपदेश? त्यावेळेला का नाही बोलले? त्यांना तुमचा अधिकार होता, तुम्ही थांबू शकत होता. एवढंच नाही, महाभारताचं युद्धही थांबू शकत होता. मग त्या ठिकाणी तुमचं हे कुठे गेलं होतं? विवेक कुठे गेला होता? तर मोठी माणसं आपली कुठे हसत नाही विनाकारण, आणि मोठी माणसं आपली चूक लगेच कबूल करतात. ते खरोखर मोठे होते. आणि त्यांनी सांगितलं, बाई सांगू का, त्यावेळेला त्या दुष्टाचं, दुर्योधनाचं अन्न खात होतो आणि ते रक्त या शरीरात असल्यामुळं मी कांडा होतो. बाबा म्हणायचे, तो तुक्कड बाबू होता, तुक्कड बाबू, तुकड्यावारी. हिंमत आहे का महाराष्ट्रातल्या कोणत्या कीर्तनकाराची भीष्माचार्यांना तुक्कड बाबू म्हणायला? फक्त केवळ सच्चिदानंद श्रीपाद बाबाच, दुसरं. कारण गीतेत सांगितलेल्या 12व्या अध्याय पद्धतीने जीवन होतं. अनपेक्ष शुचिर्दक्ष उदासीनो गतव्यथा सर्वारंभ परित्यागी योमत भक्त समे प्रिया. कोणत्याच प्रकारची अपेक्षा नाही केली. पण इथे हा आश्रम उभा झाला, जास्त त्या ठिकाणी फोर्स केला असन बाबांना तर बुधवारी बाबांनी उभा केला. सांगू, आज जर हा आनंदाश्रम, बरेच मंडळी आपली म्हणतात बाबांची इच्छा नव्हती, ठीक आहे, आम्हालाही माहिती नव्हती, आणि बुधवारी बाबांनी काय वाईट केलं? त्यांना फोर्स देऊन काय वाईट केलं? आज आनंदाश्रम अधिष्ठान म्हणून नुसतं आहे तरी महाराष्ट्रभर दरार आहे आनंदाश्रमाचा. त्यांच्या नादाला लागू नका म्हणतात. आपली हाल कुत्र्याने खाल्ले नसते. मारलं असतं लोकांनी, आणि खालाय मार काहींनी भाषेवारी. बरं, आमच्याकडे एक वेळेला युक्तीनं जायला पाहिजे, परमार्थ युक्तीनं करायचं आहे. यूज ब्रेन, डोकं चालवा बाबा म्हणायची, पण आम्ही पायाने चालतो. पायी तीर्थयात्रा घडो आणि डोकं खुशाल घाण पडो. पायाने चालावं का डोक्याने चालावं? डोक्यात जर इतर विचार असतील आणि पायाने चालत असं, आण्याला जायचंय तर ठाण्याची गाडी पकडील ती, आणि मग ध्यानात येईल चुकलं आपलं. कसं चालायला पाहिजे, डोक्याने का पायाने? ही रेल्वे पूर्वी ब्रिटिश इंजिनियरच्या टकोऱ्यात होती. पहा किती सोप्या भाषेत सांगायचं. मग ते हे रुळण, स्टेशन मास्टर हे सगळं कर्मचारी कसे मावले? अहो, ती तत्वाने होती, विचाराने होती. मग ते विचार तिथेच ठेवले का त्यांनी? ते कागदावर अंतरले. पहा किती सोपी भाषा. कुठं अंतरले? कागदावर प्लॅनिंग अंतरलं. मग नुसतं कागदावर अंतरायचं का? शास्त्री भरपूर आहे. भक्ती प्रेम सुख नेनवे आणि सुख नेनवे अनिका पंडित वाचका ज्ञानी असी आत्मनिष्ठ जरी झाले जीवन मुक्त तरी भक्ती सुख दुर्लभ. त्या नात्मा सुंदर वर्णन करतात. भगवंत उद्धवाला सांगतात, कैसे निरूपिते शुद्ध ब्रह्म देखोने सात्विका एक प्रेम परी निज हृदयीचा भ्रम जायते वर्मनी नेची.
तिथे वीर सौसाचा घाना, तोंडीचा रसू भरे भाना, शब्द चोपटी भरो निवदना, करी परिभ्रमणा कर करीतो. देवी जो का शब्द ज्ञानी, उत्तम व्याख्याता शब्दगुणी, तो जनरंजवी निरूपणी, स्वये कोरडेपणी कर करीतो. नाही, हे भक्तिसुख पंडित वाचक ज्ञानी विद्वान यांना प्राप्त होऊ शकत नाही. कळेला हा देव गवळीयांच्या भावे, तुका म्हणे व्हावे संचित ते. गोपिकांना जसा कळा तसं अरण्यामध्ये मिशावर ताव मारणारे, होम हवन करणारे, त्यांनी मात्र अन्न दिलं नाही त्यांना. गोपाळांना कृष्णाने पाठवलं, जा तिथे दूर दिसतोय. आणि मग सांगितलं तुमचा पत्ता चुकला, त्यांच्या ज्या स्त्रिया आहेत त्यांच्याकडे जाऊन अन्न मागा, ती माझे भक्त आहेत. मग मात्र त्यांनी अन्न दिलं. म्हणजे हे गैरहजरच होते. यांचा विचार जर केला तर माऊली म्हणतात, अर्जुना वेदविद झाला, परी माते नेनता वाया गेला, कनु सांडो नौपदिला कोंडा तैसा. कनु सांडून कोंडा उपरल्यासारखं होईल. माऊली ज्ञानोबरायांचा अभंग आहे, का सांडी ग्रहस्थाश्रम, याच्यावरती 3 शेवटचे 4 चरण अशी आहेत पहा. वेद शास्त्र जाणीतले, आगमी पूर्ण ज्ञान झाले, पुराण मात्र धांडोळिले, पण आहे ते राहिले वेगळेची. शब्द ब्रह्मे होसी आगळा, मनसी न भिऊ कळी काळा, अरे बोधे विन सुख सोहळा, आहे तो जिवाळा वेगळाची. या कारणे श्री गुरुनाथो मस्तकी न ठेवी हातो, तव निवृत्ती दासा से विनवितो, तव निमान तू केवी हो. सालानी गडी आता मिळणं लय अवघड झाले. बाबांनी सालानी वर्ष साल घातलेत बरं. आणि ज्याच्याकडे सालानी होते ना, एक वेळेला तिथं मोठ्या महाराजांचं कीर्तन ठेवण्यात आलो आणि त्यांना त्या ठिकाणी येता आलं नाही. कदाचित दुसरीकडे सुपारी जास्त मिळाली असेल, त्यामुळं इकडं नाही कमी मिळलं म्हणून आले नाही. आपल्यात बी असे डुप्लिकेट आहे. 2-2 तारखा एका दिवसाला घ्यायच्या, जी सोयीची पडत जवळची असेल, जास्त पाकिट देणारे असतील त्यांच्याकडे जायचं आणि इकडे दांड्या मारायच्या. आता नाव कशाला सांगू. बाबा सांगायचे नाव घेऊन बोलायचं नाही, तुम्हाला विचार स्वातंत्र्याचा अधिकार आहे, फक्त मला सावध करायचं नाही यांना फक्त. याच्यापेक्षा दुसरा उद्देश काय. आणि जर आम्ही त्यांचं उघडीत बसलो तर मग मात्र तो माझ्याकडे दोष आहे, माझ्या अंतःकरणामध्ये वैराग्य नाही असा त्याचा अर्थ होईल. त्यांचं गुणदोष उगाळायचा विषय नाही. असो, तर त्यावेळेला आता काय करायचं. पब्लिक तर भरपूर आलेली त्यांच्या नावाने. एकदा माझ्यावर प्रसंग आला होता, पनवेलच्या तिथे घरी न्यायला आले. रामराव महाराज डोक्यांचं कीर्तन होतं, ते आले नाही ना. अरे बापरे, काय समाज. आता त्यांचं कीर्तन म्हटलं समाज किती असेल पहा. केली सेवा काय आपल्या पद्धतीने बाबांच्या कृपेने. आता याच्यात काय कीर्तन ही सेवा म्हणून करायची म्हणते. उठलं पडलं काय कीर्तन उठत असतं का पडत असतं काय. काय म्हणतात कालचं कीर्तन ना असं उठलं बाबा 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 बाबा, म्हणजे इथलं नाही सांगत, बाहेर म्हणतात. आणि आजचं फार पडलं म्हणजे कीर्तन पडत असतं काय. सेवा म्हणून करायची, सांगितलेल्या वेळामध्ये जे काय विचार मांडता येतील ते मांडायचे. कसे झाले, प्रभावशाली झाले का, चाली झाल्या का नाही त्याच्यामध्ये, किंवा अजून निरूपणाला महत्व आपल्यामध्ये जास्त आहे. बाबांची लिंक असायची, ती लिंक खूप महत्वाची, ती आनंद द्यायची. आणि पांढरी चारवरती दोन्ही बी बोलणे बी पांढरी चारवरती आणि प्रमाण बी हरिपाठात सरळ म्हणतो तसं का, तर त्या ठिकाणी कोणत्याच प्रकारची चाल पांढरी चारला लावणं जरा अवघडच आहे. म्हणून ती एकच चाल घ्यायची. आणि दुसरी गोष्ट, वाजवणारा असला तरी त्याला पखवाद लावता येत नसायचा जागोजाग. मग कसा वाजवणारा चालायचा. बायांची गाणी वाजवणाऱ्यांनी सुद्धा वाजवलंय कीर्तन बाबांचं, त्याला काय एकच नाही का धरायचं. मी नाही का त्या दिवशी तुमच्या ह्या आशयाला वाजवलं, तिथं आपण तिथं लग्नाच्या तिथे नाही का पखवाद वाजवलं, पाहिलं नाही का तुम्ही. ते काय मोठं अवघड आहे, ती बायांची गाणी वाजवली. तर मग मला आठवण करून देत जा, सांगा काय चाललंय ते विषय. कारण मग ते तर झालं. बाबांचं सालानी जिथं साल घालत होते तो विषय चाललेला आहे. बरोबर. तर म्हणले काय करायचं आता, चिंता निर्माण झाली. पण त्या मावशीला माहीत होतं. मग ती मावशी आता बाबा म्हणले मी कसं म्हणू तुम्हाला. शेवटी आता समजा उदाहरणार्थ आमचे प्रभू नाही का काय, जरी आपले आहेत का नाही, जरी आपले तरी पण आपण त्यांना रीतीप्रमाणे म्हणावं लागेल ना. किंवा तुम्हाला ज्ञानेश्वरीची सांगता करायची आहे बरं का, तयारीत राहा. ऐन वेळेला जर आपण हाक मारली तर ती आपली चूक आहे.
आपल्याला काय आपल्या माणसाची आपणच कदर करायची. राखावी बहुतांची अंतरे भाग्य येते तदनंतरे. बाहेर कमीत कमी एवढ्या पूजेचे त्यांनी 1000-1500 तर नक्कीच घेतले असते. हो नाही नाही तसंही बी नाही, अजिबात नाही बरं का. हे विनोदाने बोललो. आमच्याकडे वास्तुशांती, आम्हाला गणेश पूजन करून घरामध्ये राहायला प्रवेश दिला. 3 वर्ष झाली. आता वास्तुशांती केली. जी मंडळी आली त्यांना धन्यवाद, जे नाही आले त्यांना बी डबल धन्यवाद. कारण एसटीचा संप होता ना, त्यामुळे इच्छा असूनही त्यांना येता आलं नाही आले काय हरकत नाही. कारण आम्ही नेहमी म्हणत असतो, कीर्तनाला जे आले ते देव आणि घरी झोपले ते महादेव. का महादेव? तर महादेवाला काही साधन करायचं काय, त्याला काय महादेव आहे, त्यांना काय साधन करायची गरज आहे. तसं जे आले त्यांना धन्यवाद, नाही आले त्यांना डबल धन्यवाद. कारण मी सांगायला झालं ना काय, एसटीचा संप होता. कारण अतिशय उत्कृष्ट सांगायला झालं. विठ्ठल मावशी म्हटली आपल्या शिरप्याला सांगा. बरं का, श्रीपती नाव होतं बाबांचं. श्रीपत धोंडू आपलं नाही, श्रीपत दोधूजी चव्हाण असं नाव होतं. मग श्रीपाद बाबा आपण त्याच्यावर पाडलं, पण त्यांचं नाव जास्त रूढ नाव होतं भाऊसाहेब चव्हाण. भाऊसाहेब चव्हाण असं नाव होतं. मग त्या ठिकाणी म्हणले आपल्याला शिरप्याला येतं कीर्तन करता. त्याला काय येतं मादरच होतं. ते मालक लय कडक होतं. आणि आता गडी समजत होते ना त्यांना काय संत समजत होते का? मी तुम्हाला असं विचारतो प्रश्न की त्या ठिकाणी कृष्ण भगवंत अर्जुनाचा गडी होता का मालक होता? बाबाच प्रश्न विचारायचे. गडी होता का मालक होता? नाही, एकाने गडी म्हणायचं मी नाही म्हणलो, काय एकाने मालक म्हणायचं. झालं, सोपं आहे ना. दोन्ही पैकी एक असं ना, लहान पोरांना विचारावं. त्यांना म्हणलं का चूक का बरोबर? ते म्हणतो चूक. नीट सांग. तो म्हणतो बरोबर. दोन्ही पैकी एक असणारच आहे. गडी होता का मालक होता कृष्ण भगवंत अर्जुनाचा? हा, गडी होता. विश्वाचा अख्ख्या मालक आणि गडी होता म्हणतात. पण खरंच विश्वाचा मालक असणारा पण गड्याचं काम केलं. अर्जुनाचे रथी होय हा सारी. बघू द्या कसं कीर्तन करतो. शिवी देऊन मालकाने केली सुरुवात. आणि मग जेव्हा राईट फाईट असं मांडली. आजही देव आहे, कुठं काळ्या पाण्यावर गेला नाही का फाशीवर गेला नाही. आणि संतांनी सांगितलेलं ना आजही तो भेटतो. बापरे, हे तर असं गार आईस्क्रीमच झालं. आणि कोणाला जर त्याचा अनुभव घ्यायचा असेल तर चला आमच्या सद्गुरूकडून तुम्हाला आठवण देतो का नाही बा अनुभव. ते कीर्तन संपायची वाटच पाहत होतं ते मालक, हे कधी कीर्तन संपवतोय आणि मी त्याचा शोध घेतोय. तो मुमुक्ष असतो ना, ते कीर्तन ऐकण्याच्या कंडिशन मध्ये नसतं. हे कीर्तन संपन कधी, मी अनुग्रह कधी घेईन, तीव्र असते ना जिज्ञासा. आज काय अवस्था नाही, आज कशी काय अवस्था नाही. त्यांनाच म्हणतो, तुम्हाला बी म्हणतोय काय आला आज अवस्थांना. नाही, चाल घ्यावा लागेल. चला मग थोडीशी चाल घेतो. या देवा आम्हाला आमची अवस्था कशी आहे, माझी म्हणतो सांगतो बरं का, तुमची नाही म्हणत. माझी अवस्था अशी आहे, एक विशिष्ट चाल घेतली की माझी अवस्था होणार. म्हणून मी यांना सांगत असतो काय त्या चाली घेऊ नका, माझ्या अंगात देवी येते. म्हणजे खरंच ते सांगत आपले सरळ घ्यायचा, संप्रदायिक घ्यायचा, बाकी काही नाही तकलीफ. यांना बरं वाटतं, यांची अवस्था होते, तुम्हालाही बरं वाटतं, सगळ्यांना बरं वाटतं. परंतु काय करू, मला मग कीर्तनाला उभं नका करू. माझ्या अंगामध्ये जर देवी आली तर अरे कुंभाराला घाम फोडला होता. आम्ही असं भारूड म्हणून केलं आमच्याकडं कीर्तन झाल्यानंतर. आणि त्यांनी माळ काढली होती आमची मारुती कुंभार. यांना माहिती आहे की ना कसं वारीक गाडी पण सगळीकडे प्रचार प्रसार चालतो बोलतो वर्तमानपत्र. आणि चहाचं याचं काम त्याच्याकडेच असायचं. अहो एकदा काय सांगू, पावसाळ्याचे दिवस होतं, भजन चाललं होतं आणि ते चहा कढईमध्ये केलं आणि त्याच्यामध्ये वेडकुळी मिली होती, बेडकी मिली होती. कायच सगळ्यांनी चहा पिल्यानंतर आता शेवटी माहिती पडलं ना ते. यांनी सांगायचं कशाला, कोणाला काही झालं नाही बा. संशय कसा असतो बघा, काही नाही, सगळी पद्धतशीर पुन्हा बघण्याला बसली, काही झालं नाही. आणि नंतर सांगितलं त्यांनी, अरे रे रे म्हणलं दाखवून पार, हे बघा रे बेडकी पडली होती. आणि तिथून पुढं उलट्या चालू झाल्या माणसाने. मला मोठं नवलच वाटतं, जेव्हा पेले तेव्हाच उलट्या व्हायला पाहिजे होत्या, आता कशा झाल्या. अवघड मानसिकता कशी आहे बघा.
तर मग असं राईट फाईट लगे आत्ताच्या आत्ता कीर्तन झाल्यावर पायावरच पडले ते मालक आणि हे सालानी गडी त्यांच्याकडं आणि मग पाय धरले. आत्ताच्या आत्ता मला तुझ्या गुरुकडे घेऊन चालेल, मला देव पाहिजे. टांगा होता मग त्याला घेऊन गेलो. आणि केरोबाबांचाही टांगा होता, बंडोबाबांचा बी टांगा असायचा, कधी घोड्याचा तर कधी बैलांचा, दोन्ही बी बाबा सांगायचे. एकदा घोडं मेलं नाही, जरा आऊ चांगलं. आता ही गावची भाषा आहे, मलाही माहिती नाही, पण सहज आली गावाला आहे ना आता, त्याच्यामुळे आऊ चांगलं कोणाला कळायचंय. मराठी माणसाला लवकर आऊ चांगलं कळायचं नाही, तर बाकी हिंदी इंग्लिशवाल्यांना कसं कळायचं आऊ चांगलं म्हणजे काय. काय आपली भाषा आहे ना, तरी तुम्हाला कळतंय ना आऊ चांगलं. आणि मग त्याला ते आजार काहीतरी निर्माण झाला, ते चालणं ते घोडं कधी बसत नाही बरं का, खानदानी घोडं कोणतंच घोडं शक्यत बसत नाही. झोप घ्यायची झाली तरी उभ्याने झोप घ्यायची, तसा साधक असा. साधकाला झोप जशी जशी कमी होईल तुमची अध्यात्मात प्रगती चालू आहे, त्याचं उत्तर आहे. तशी म्हातारपणामध्ये कमीच होत असते. तुम्ही समजाल मग आमचं बरोबर चाललंय असं नाही. वयस्कर माणसाचं कमी होत असते झोप. तेवढे अपवाद सोडून बाकी ऑप्शन तेवढं सोडून देऊन बाकीच्यांनी विचार करायचा आपलं साधना बरोबर चालले की नाही. आणि शांत झोप आली पाहिजे, 10 मिनिटाच्या आत झोपला पाहिजे, तर परमार्थ बरोबर आहे, चिंतन बरोबर आहे. आता ते मोबाईलनी ॲड लावले त्याच्यामुळे लय झोपेवर परिणाम झाला असू द्या, पण चांगलं आहे ते. वापरता कशा करता, त्याचा उपयोग कसा करता याच्यावर अवलंबून. आज संपूर्ण देशभर जगतामधले असणारे मोठमोठे साधू त्यांच्या मुखामधली वाणी आपल्याला ऐकायला मिळते, लाईव्ह मध्ये ऐकायला भेटते. काय सांगावं तुम्हाला, करोनाच्या कृपेनं कोण म्हणू शकतो, आमच्या बाबांनी म्हणले. आमचा कॉन्फरन्स सिस्टीमवरती सेवा चालू आहे, मला दिलं कामाला लावून, बाबा आले ना मान्य. आणि म्हणायचं झालं ना बायपास झाली, आता मला बोलता येत नाही. मला प्रश्न पडला कसं काय होतं, म्हणजे काय नाही बाबांच्या कृपेने त्यांच्याच कृपेने होईल म्हणले. माऊली ज्ञानोबाराच्या गाथेवर 6 महिन्यापासून चिंतन चालू आहे. आहेत अध्यक्ष वगैरे बरीच मंडळी आहेत. ते आम्हाला असं वाटतं, पण ते कोणती दुसरी सिस्टीम आहे त्याला लिमिट पडतं म्हणून ते ऐकवता येत नाही. फक्त ज्ञानेश्वरी तयार ठेवा तुमची. तुम्ही कोणत्याही अभंगावर ज्ञानेश्वरीनी, कोणत्याही ग्रंथावरती ज्ञानेश्वरीच्या माध्यमामधून तुम्ही चिंतन एवढं सुंदर करू शका. मग आम्ही विचारसागर असायचा, अमृतानुभव असायचा, दिवसभर मला कामच लावलं. मग ते सगळं शोधायला नको का, 1.5 तास चिंतन करायचंय बाबा. एक अभंग आपलं 15-15 दिवस चालत होतं, रोज 1.5 तास चिंतन, पुनरावृत्ती पुन्हा नाही. एवढं पाठ आहे का माझं, तुम्हाला कळत नाही का कीर्तन ऐकता त्याच्यावर. यांना शंका आली, म्हणले हे तुमचं पाठन मग कीर्तनात, म्हणलं 1.5-2 तासात सांगायचं काय, सांगा ना. भरपूर वेळ त्याला तेवढ्या पद्धतीचा वेळ रेग्युलेशननी त्या पद्धतीने श्रवण करणारे श्रोते. ही पाठ पद्धतीचे काय ग्रंथ आहे, प्रकरण ग्रंथ ज्याला म्हणतात, ते पाठ पद्धतीचे आणि एवढे सोपे असे महात्मे आहेत बाबांसारखे. एक फक्त विचारसागर एवढं तिच्यावर टाका युट्यूबला की तिथे लगेच यादी येईल खाली. आणि त्याच्यानंतर ब्रह्मानंद स्वामी म्हणून तरुण संन्यासी. अरे फार तुमचे किती शिक्षण नसू द्या, काही नसू द्या, तुम्ही त्यांच्या मुखातले एकदा विचारसागर ऐका बरं का. ज्याला शिक्षण आहे त्याने तर नक्कीच हे करा, ज्याला शिक्षण नाही तो सुद्धा ऐकू शकतो. एवढं रिपिटेशन बाबा, एवढं सुंदर. 4थ्या प्रकरणातला विषय चाललेला असेल ना ताई, ताई खूप अभिमान वाटतो, आनंद वाटतो. अलकाताई चांगला लाभ घेतलेला आहे तो असं. आणि तुमचं आपलं वर्णन आहे, आपल्या साधनेचं वर्णन आहे. सगळे ग्रंथ जे आहेत ना, विचारसागर असो, अमृतानुभवात एकही पारिभाषिक शब्द नाही आहे का, साधी व्यावहारिक भाषा आहे. अवघड का वाटतो, न करत्याचा वार कोणता, शनिवार, नको काढू नाही शनिवारी, अजून बऱ्याच काय गोष्टी. काय होतं, मी तर काढतो ना, काय नाही झालं, अजून बोट नाही कापलं, काय नाही झालं, चुकून ते गडबडीत बोट कापलं, हा बघा शनिवारी करू नये, त्याच्यामुळे दाढी कापली, शनिवारी दाढी नसते करतात. आता ती कापली म्हणजे याच्या हलगर्जीपणाने का शनिवाराने कापली, अवघड काम आहे. आपण सुद्धा अजून बऱ्याच प्रमाणात साधक म्हणायचे याची बी नाही. काय म्हणतात, लाईट असली की मला झोप येत नाही, लाईट नसल्यावर एखाद्याला झोप येत नाही, हे साधक आहे काय. कशाही कंडिशन मध्ये झोप काय, सगळ्याच गोष्टी हे काय लाईट असल्यावर मला झोप येत नाही, एकाला लाईट नसल्यावर झोप येत नाही, हे काही साधकाची लक्षणं झाली नाही. आणि मग तो घोडा अवचांगला, तर घोडा अवचांगला. आता लय आपलं सहज चालायचं, कीर्तन करतं असं काय नाही, असं गप्पा मारल्यासारखं. आणि ह्या सहस्थितीवर कीर्तन मोठमोठ्या महात्म्यांची व्हायची, सहज झालं पाहिजे. काय सगळ्यांना आनंद मिळतोय ना, बस वृत्ती स्थिरावली असं मला वाटतं. काल जी उचलली होती ना वृत्ती बाबा यांची, धनराज महाराजांनी तुमची वृत्ती उचलली बाबा फार कळत झालं. आणि आज तिला समाधी द्यायची त्या वृत्तीला, म्हणून या पद्धतीने चाललं. विठ्ठल
म्हणजे तुम्हाला धनराज महाराजांसारखं करू का कीर्तन? हा, आता मी भरपूर त्यांचं ऐकतोय, काही नाही, करू का? बरं, तुमचं काय मत आहे? नको का बरं? तुमची अवस्था होत नाही काय? बरं, ज्याची अवस्था होत नाही त्यांना ते नको म्हणतात, ज्याची होती त्यांना ते म्हणतात होऊ द्या. ते बघा इकडे म्हणतात तसंच पाहिजे, तसंच होऊ द्या म्हणतात. आणि हे बघा हे म्हणतात नको. आता काय करावं? हे पहा, प्रत्येक गोष्ट यत्तावर आहे. कोणतं चूक नाही, कोणतं खंडन नाही, कोणतं मंडन नाही. तुम्ही पदवीचा अभ्यास असेल तो, तर त्याच्या पुढे पुन्हा त्या ठिकाणी अहम ब्रह्मास्मी आई शिवानी एक वेळ पडता कानी अविद्या निद्रा गेली पळवणी तो तत्क्षणी जागी नला, किंवा तो अविद्येच्या निदा भज घोरत होता बदबदा. पुढं नाही, अविद्येच्या निदा विश्वस्वप्नाचा धांदा घोरीत होता प्रबोधा अनादिपणे झाली की तरी तू बी पाहत राहिली. तो महावाक्याचे निनावे गुरुकृपेचे निथावे माता हात ठेविला थापविला जायचा. बरोबर, म्हणजे हे त्याचं पाठिंबा झाला. अवस्थेला अविद्येचा नाश करण्याचं जी साधन आहे त्याच्या योगाने हे झाला विषय. दुसरी बाजू तुमचं याचं प्रबोध कोणाचाच झाला नाही का? काय प्रबोध झालेले असतील ना, प्रबोध झाल्यावर बी अवस्था होते नाही असं नाही. परंतु सांगू का, दुसरा विषय कधी समजून घ्यायचा, प्रबोध हा विषय कधी समजून घ्यायचा. तुम्हाला जो आनंद अवस्थेमध्ये होतो ना, तुमची जर ती अवस्था स्थिरावली ना, बाबाच सांगायचे ना, त्यांचंच आठवण करून देतो की लोणचं मुरलं म्हणजे गोड लागतं, मुरलं म्हणजे गोड लागतं. तशी तुमची अवस्था जर मुरली ना, तुम्हाला सांगू का, तुमची अवस्था वृत्ती स्थिरावल्यानंतर आहे ना, तुम्हाला जो आनंद त्या अवस्थेमध्ये तोच कीर्तन श्रवणामध्ये आहे, तोच भजनात आहे, तोच काकड्यात आहे, तोच हरिपाठात आहे. कोणतंही साधन असो. आता तुम्हाला बाह्य आणि अंतरंग दोन नाट होनी देह पायाचे चिंतन, नाट होनी देह पायाचे चिंतन. आता नाठवणी शब्द दोन्ही याला लावलाय, पण लावायचा कशाला अर्थ करताना? नाठवणी देह का पाया, नाठवणी पायाचे चिंतन. हा, इथं स्वल्पविराम द्यावा लागेल. नाठवणी देह याचा आठवणच नाही, आणि चिंतन कशाचं? सावध कुठं? पायाचे चिंतन. इथं सावध नाही तर नाठवणी पायाचे चिंतन, मग तर गडबड होईल. नाठवणी देह पायाचे चिंतन. किती देहाचा विसर पडायला पाहिजे. तुम्ही कबीर महाराजांना पाहिलं का नाही मला माहित नाही, पण आम्ही पाहिलं आणि हे साक्षीदार आहे. हा, कबीर महाराजांच्या पायाचा लोचका तोडला कुत्र्याने, तर दुसऱ्याने सांगावं लागलं. ते म्हणले कुत्ता जानी चमडा जानी. आणि त्याच पद्धतीचे कबीर महाराज, तेच कबीर महाराज. कबीर महाराज म्हणजे अशी लाल शेरवानी टोपी, दाढी अशी उलगानी दाढी, तसं नाही. पेहरावावर कबीर महाराज नाही, ती लक्षणं ज्याच्यामध्ये आहेत त्याला कबीर महाराज म्हणतात. नारायण बाबा साक्षीला आहेत, यांच्या गाडीवरती मोटरसायकलवरती जात असताना आणि पायाचा अंगठा त्याच्यामध्ये अडकला आणि अंगठा तुटला, बळबळा रक्त वाहते, भाग नाही. कोणती अवस्था आहे? कळले का? भेटले का नाही कबीर महाराज? भेटले. कबीर महाराज कशाला म्हणतात? लक्षणाला कबीर महाराज म्हणतात का कपड्यांना? कीर्तनकार कशाला म्हणतात? संतांचा निरोप सांगणाराला. संतांचा निरोप सांगितला, अवस्था स्थिती वर्णन केली, आणि तिथून पुढं राहिला अभंग. लगेच जरी जय विठ्ठल झालं तरी काय झालं कीर्तन. आणि बस लय रंगून सांगितलं. आपल्यात ते डुप्लिकेट आहे, आपल्यात एक सांगत आणि बाहेर गेलं का करमणूक मनोरंजन पैसे मिळतात ना, लई आहे. यादी पहा, मी तर गपचूप यादी लावणार आहे सगळ्या ठिकाणी. अशा हा, पाकिट फेकणारे कोण? विठोबा रखुमाई, विठोबा
श्रीपाद बाबा अनेक ठिकाणी या गोष्टीला विरोध झाला. पहिल्या सुरुवातीला बाबांनी जेव्हा अनुग्रह घेतला होता तर त्यावेळेला त्यांनी दिसून नाही दिलं कोणालाच. जे मित्र परिवार सगळे असते त्यांच्यामध्ये माळ बी लपून ठेवायचं आणि त्याच्या मागचं कारण होतं. आणि एक वेळेला काय झालं, खूप टीका व्हायची सगळीकडं. मग केरोबाबांचा घोटीमध्ये कार्यक्रम करायचं ठरल्यानंतर तिथे बाकीच्यांनी अशी फिल्डिंग लावली की या नंदीवाला बाबा म्हणायचं, नंदीवाला बाबा टांग्यातून यायचं म्हणून हे कीर्तन उधळून लावायचं. काही गुंड मंडळी असतात त्यांच्या नागाला लागलेले बुवा मंडळी, काही राजकारणी जास्त परमार्थी कमी अशी बुवा मंडळी. सगळीकडे सत्यांचा सत्यानाश यांनीच केला. पुढाऱ्यांना तशी धरून कोणाच्या तारखा ठेवायच्या कोणाच्या नाही. यांना देवाशी घेणं नाही आणि कशाची घेणं नाही. बस स्वतःची प्रतिष्ठे करतात. आणि इथून पुढे सत्य आहेत ना, सत्यनारायणाच्या पूजेसारखे आता वाड्या वाजत्यावर होतात. काही दिवसांनी तुमच्या घरी होणार, आमच्याकडे सत्याला यावर सत्यनारायणच्या पूजेसारखं. पण शेरभर खाऊन 150 राखायचे सप्ते बाबांच्या भाषेत. शेरभर खाऊन 150. त्याच्यामधून आउटपुट काय निघतं काही पाहायचंच नाही. तुकोबाराय तुम्हाला आउटपुट करण्याकरता सांगता. तुका म्हणे लाभ होय तो व्यापार, किंवा तुका म्हणे हित होय तो व्यापार, आणि करा काय फार ज्या मार्गाने चालले कुठपर्यंत आलं किती राहिलं हे पाहायला नको. आणि त्याच्याकरता हा आरसा आहे ग्रंथ. शास्त्र प्रचिती, गुरुप्रचिती आणि आत्मप्रचिती, तिन्ही प्रचितीमध्ये एक कमी गौण, एक मोठी आणि एक कमी महत्वाची अजिबात नाही. तिन्ही समान आहे. आनंद संप्रदायामध्ये या ठिकाणी शास्त्र प्रचिती जास्त जोर दिला गेला होता आणि हा विषय मावळला होता अष्टसात्विक भावाचा. म्हणून स्पेशल विषय बनवला सच्चिदानंद श्रीपाद बाबांनी आणि सांगितलं कीर्तनामध्ये चिंतन करा. आयुष्यभर ऐकतच गेले, इथून पुढे ऐकायचंय. आणि आम्ही पाहून घेऊ कोणी नावं ठेवली, कोणी विरोध केला तर, आणि मग कळू द्या अख्ख्या जगताला तुमच्या अवस्था कीर्तनात होऊ द्या, आम्ही पाहू काय असेल ते. या पद्धतीने सांगितलं त्या ठिकाणी. तर सांगण्याचं तात्पर्य असं, काय विषय चालला होता, वेळ झाल्यावरती आपण कोण पुण्याचा होईना सेवक, कोण पुण्य
माझा होईन सेवक. कोणाचाचीही द्वंद्वाधिक दुराविले, ज्यांच्यामध्ये समत्वाला कोणत्याही प्रकारच्या जीवनामध्ये द्वंद्व राहिलं नाही, त्यांचा कोणत्या पुण्याईनं मी सेवक होईल. भगवंताकडे मागणं मागतात. संप्रदायाची रीत आहे की पहिल्या दिवशी नामपर अभंग असावा आणि शेवटच्या मध्ये कोणीही स्वतंत्रपणे कोणताही अभंग घेऊ शकतो, परंतु शेवटच्या दिवशी संतपर किंवा मागणीपर अभंग असावा. हा संतपरमध्ये मी मिळतो मोडतो आणि मागणीमध्ये मी मोडतो. मागणी केली पांडुरंगाकडे, कोणत्या पुण्याईनं मी त्यांचा सेवक होईल ज्यांनी ह्या सगळ्या द्वंद्वाचं निरसन केलेलं आहे. अशा प्रकारचं वर्म त्या ठिकाणी आम्हाला सांगा दुसऱ्या पुण्यकर्म तुम्ही करणार आहात. कोणत्या सत्कर्माचं जे पुण्य आहे त्याचं एक तर तुम्हाला फळ मिळेल, नाही तर संत भेटतील, नाही तर देव भेटेल. सकामपणे कर्म केलं तर त्याचं फळ मिळेल आणि निष्कामपणाने तेच कर्म केलं तर संत भेटतील किंवा देव भेटेल. प्रमाण बाकी विषय देत नाही आणि पुढे चालतो, वेळ झालेली आहे. तर असं वर्म मला सांगा. परमार्थ हा वर्माचा आहे. विचू चावला एका बाईला आणि ती औषध मेडिकलमध्ये घ्यायला गेली, दिलं, म्हणलं जिथं चावला असेल तिथं लावा. आणि ती गाईच्या गोठ्यामध्ये जिथं चावला होता त्या खुट्याला चोळलं तिने औषध. काय चुकलं तिचं? जिथं चावला तिथं. आता अर्थ कसा घ्यायचा असतो? सैंधव म्हणजे घोडा आणि सैंधव म्हणजे मीठ. दोन्ही याला सैंधव म्हणतात. मिठाला बी सैंधव आणि घोड्याला सैंधव म्हणतात. मग सैंधव आणा असं जर सांगितलं तर काय आणलं पाहिजे? कसं काय घोडा? जेवायला बसले त्याच्यावर जजमेंट करायचं. जेवायला बसलेत ना आणि सैंधवान सांगितलं तर घोडा नाही आणायचा, मीठ आणायचं. आणि प्रवासाला निघाला आणि सैंधवान म्हणलं तर घोडा आणायचा. असं समजलं. तर असं तर या ठिकाणी निष्काम पुण्याच्या योगानं अशा साधू संतांची भेट होते. अतिशय दुर्लभ, खूप दुर्लभ. प्रमाण सर्वांना माहिती सांगत नाही. ऐसे वर्म मददावी नारायणा अंतरिचा पुन्हा प्रगटोनी. किती अवघड आहे. चंद्रामृत सुखे सेवेल असता जाता रवी धरवेल बाया हेळा सागर करवेल परित्या साधूची भेटी न होईल. तुमची जन्मजन्मांतराची पुण्याई होती. त्या साधू बरोबर राम कृष्ण सगळ्या अवताराबरोबर तुम्ही होता, या महात्म्याबरोबर ह्या सगळ्या. आणि म्हणून त्या ठिकाणी तुम्हाला ते भेटले. बाकीच्यांचं तेवढं पुण्य जमा झालेले नाही, ते भेटत नाही. अशी ही संत भेटी अतिशय अवघड आहे. कीर्तनामध्ये चाले असाव्यात असं काही विधी नाही बरं का? असं विधी. आता आपण आनंद लुटण्याकरता म्हणतो. तुम्हाला आज कमी आनंद मिळाला असेल, पण 8 दिवस तुम्ही फार भरपूर आनंद घेतला. आजच्या दिवस थोडंसं आपण कमी घ्या, आहे की नाही? आज पदरही नाही सोडला, नाही ना चांगला खोचायचं ना. सुटा काय झाले? चांगला खोचलं कसं सुटत असू.
बहु अवघड आहे संत भेटी परी जग जेठी करुणा केली. तुम्हाला एक सूत्र सांगा, अरे सत्वगुणामध्ये रंगायचे रे भाऊ, अखंड तिकडे वाटचाल होणारच नाही ना असा परमार्थ केला तर. अवस्था म्हणजे परमार्थ नाही, अवस्थेशिवाय परमार्थ नाही. दोन्ही वाक्य वापरतोय, अवस्थेशिवाय परमार्थ नाही पण अवस्था म्हणजे परमार्थ नाही. प्रबोध कशाला दिलाय त्यांनी वाक्याने? शेवटच्या चरणामध्ये सांगितलंय प्रबोध का दिलाय ते बोला. तुका म्हणे मग नैवृत्तीवारी, तुका म्हणे मग नैवृत्तीवारी, तुका म्हणे मग नैवृत्तीवारी, तुका म्हणे मग नैवृत्तीवारी. तुका त्याचे दारी बहुड येईन, तुका त्याचे दारी बहुड येईन. आईचे वर्मपद दावी नारायण, आईचे वर्मपद दावी नारायण. तुका म्हणे माझ्या कपाळाचा गुण. आमच्या गोपाळे बाबांच्या कपाळाचा गुण सांगतो. 3 वेळेला कीर्तन सेवेला पाऊस आला. तुम्हाला आठवतं का गोपाळे बाबा? काय बाबा, जिथं दुष्काळ असेल तिथं कीर्तन ठेवा बरं का. हा बिंद झाले का नाही. एकदा इकडून बसलो आपण, मंडप पडला होता, लाकडी मंडप तिकडचं पण मंडपही पडला होता. आणि त्याच्या आधी एकदा झालं होतं आणि आता उद्याचा आजच घेऊन आलेत का नाही माहित नाही, पण चांगले म्हणजे शुभ लक्षण आहे. असो, तुका म्हणे मग नैवृत्तीवरी. बापू गुरुजी म्हणायचे अवस्था होईल असं चाल घ्यायचे, अवस्था होईल असं निरूपण करायचे, अवस्थेच्या ओव्या सांगायचे. सगळ्या मंडप गडबडला पाहिजे असं एकदम अशा अवस्था होऊन द्यायची आणि मग स्थिर करायचे. आता आवरून घ्या, आता आवरून घ्या, आवरून घ्या, आवरून घ्या. आणि तेवढ्या म्हणल्यावर खरंच आवरून जायचं. शब्दात समर्थ होतं. बाबा जर म्हणले हो भाऊ थांबा, बस थांबल्या जायचं. इथं पार आम्ही अंगावर बसवतो तरी थांबा वाय काय सांगतो. आणि मग ते काय सांगत होतो, MSCD सारखा मला बी प्रॉब्लेम आहे, वेळ झाला ना त्याच्यामुळे. चला असू दे, काय सांगत होतो ते काय पुरं झालं पाहिजे असंही काही नाही. चालीचा विषय. तुका म्हणे मग नैवृत्तीवरी आणि मग सुखाचे शेजारी पावले ना. तर म्हणले ही माझी अवस्था तुमची जी अशी 8 महिने 12 काळ असली का? गप सगळा समाज बरं. म्हणजे फक्त आमच्या तोंडावर करता नाही रे म्हणे, फक्त आम्हाला पाहिल्यावर तुम्हाला अवस्था होतात काय. बापू गुरुजींच्या वाक्यातले वाक्य मुखातून. आणि त्याच्यामुळं आम्हाला ह्या बाकीच्या संप्रदायिकांना तोंड देणं जड जातं. त्यामुळे मुखातलं वाक्य तुमच्या 8 महिने 12 काळ या अवस्था होऊ द्या, आम्ही पाहतो कोण काय म्हणतंय ते, असं म्हणायचे ते. याच्यामध्ये साधं रहस्य काय असा विषय. असो, देशावरचा जवान आपलं रक्षण करतोय म्हणून आपण इथं सुरक्षित आहे. त्यांना म्हणण्यापेक्षा या महात्म्यांना चक्र पाहून आपण त्या ठिकाणी आपल्या संप्रदायाच्या गानकोकिळा आहेत त्या देसाई बाबांची मुलगी आहे मोनिका देसाई, आणि त्या एक पद त्या ठिकाणी म्हणतील आणि या ठिकाणी आपली सेवा बोल. लहरा लो तिरंगा
याद उन्हें भी कर लो, कुछ याद उन्हें भी कर लो, जो लौट के घर ना आए, जो लौट के घर ना आए। ए मेरे वतन के जरा आँख में भर लो, जो शहीद हुए उनकी जरा याद करो कुर्बानी। भूल न जाओ उनको, इसलिए सुनो ये कहानी, जो शहीद हुए उनकी जरा याद करो कुर्बानी। जब घायल हुआ हिमालय, खतरे में पड़ी आज़ादी। जब घायल हुआ हिमालय, खतरे में पड़ी आज़ादी। जब तक थी जान लड़े वो, जब तक थी जान लड़े वो, फिर अपनी लाश बिछा दी संगीन पे धरकर। सो गए अमर बलिदानी, जो शहीद हुए उनकी जरा याद करो कुर्बानी। ए मेरे वतन के लोगों, जरा आँख में भर लो पानी, जो शहीद हुए उनकी जरा याद करो कुर्बानी। भारत माता की वंदे वंदे। मायबापांनो, आजचे कीर्तनकार भागवताचार्य हरिभक्तपरायण पोपट महाराज तत्वे बाबांनी विनंती केलेली आहे, मी समजतो माझ्या सद्गुरूनं विनंती केलेली आहे आणि त्यांनी सांगावं आणि लेकरांना ऐकू नये असं होऊ नये आणि म्हणून एक दोन चरणाचा ते पद्य काव्य रचना आहे. तुम्हाला मला सर्वांना स्वाभिमान वाटावा आणि त्या स्वाभिमानानं आपली छाती हो काही का होईना इंच दोन इंच ताठ मानेनं उभी राहावी, पुढे यावी असं हे गीत आहे. फक्त शांत चित्ताने ऐका. मुलुक मराठी मोळ्याचा, माझा मुलुक मराठी मोळ्याचा, मुलुक माझा हा मानी मनाचा, त्यागी कसा जिव्हाळ्याचा. मुलुक मराठी मोळ्याचा, माझा मुलुक मराठी मोळ्याचा. जन्म आले येथे संत ज्ञानेश, साईनाथाचा पुनीत देश. जन्म आले येथे संत ज्ञानेश, साईनाथाचा पुनीत देश. समर्थ वासावता माळ्याचा, नमा तुका तोखा मेळ्याचा. मुलुक मराठी मोळ्याचा, माझा मुलुक मराठी मोळ्याचा. राजे शिवाजी ही खान, पर श्रीमानी तो माते समान. राजे शिवाजी ही खान, पर श्रीमानी तो माते समान. खंड बलान बळी दिला, भूमीला पोटका गोळ्याचा. मुलुक मराठी मोळ्याचा, माझा मुलुक मराठी
धन्यवाद. ज्ञानेश्वर एक एक दोन दोन वाक्यामध्ये 3 सूचना सांगणार आहे आणि या ठिकाणी जय विठ्ठल करणार आहे. सूचना नंबर पहिली, श्रीपाद बाबा नाथब्रह्म संस्था या ठिकाणी तिचे चालक आहेत हरिभक्त परायण नंदराज महाराज पाटील. उत्कृष्ट अशा पद्धतीचं शिक्षण या ठिकाणी ते विद्यार्थ्यांना देत आहेत. 20 दिवसामध्ये हरिपाठामध्ये पखवाद वाजायला शिकवलंय. 6 महिने आमच्याकडे एक शिकवायला येते तर अजून रामकृष्ण हरीच्या पुढे बोलू नाही. कोणाकडे पोराला शिकवाय पाठवा हे सुद्धा आईबापांना कळत नाही. आणि त्याच्यानंतर फ्री शिबिर त्या ठिकाणी मे महिन्यामध्ये असतं. 1 रुपयाही घेतला जात नाही. माहीत नसेल त्यांनी आपल्या पालकांना त्यावेळेला इथे संस्थेमध्ये लाभ घ्यायला सांगा, ध्यानात घ्या. आणि बोर्डावरती लिहिलेलं आहे 1 वर्षामध्ये जर पखवाद कीर्तनात नाही वाजवलं तर फी परत. हे कोण म्हणू शकत नाही. एकदा त्यांच्याकरता टाळ्या वाजवा सगळ्यांनी. हे फक्त श्रीपाद बाबांचा बच्चाच म्हणू शकतो, दुसरं कोणी म्हणू शकत नाही. सूचना नंबर 2, ज्ञानयोग वारकरी मंडळ घाटकोपर यांच्या माध्यमामधून तिथे बोर्ड लावलेला आहे. 25 आणि 26ला मुलांना सुट्ट्या आहेत. 24 तारखेला रात्री बस निघणार आहे. सत्संग हा उद्देश जास्त आहे, तीर्थयात्रा कमी उद्देश आहे. इथून आळंदीमधून बस आहे, पुण्यावरून बस आहेत, गावावरून आमच्या तिकडून आळे फाट्यावरून आहेत. त्याच्यानंतर त्या ठिकाणी मुंबईवरून बी आहे. सरासरी 15-1 बसेस निघतील असा अंदाज आहे. आणि तेही कशा करता तुम्हाला हात जोडून सांगतो, कोणत्याही प्रकारचा व्यवसाय बिझनेस नाही. 4 गुंठी जागा बाबांनी पंढरपूरमध्ये जो वैष्णव मेळावा त्या ठिकाणी चालू केलेला आहे त्या दृष्टिकोनातून असंच काहीतरी थोडंसं एवढ्या मोठ्या स्वरूपात नाही पण 4 गुंठे जागेमध्ये ती गोष्ट व्हावी म्हणून त्यातून 2 रुपये जे शिल्लक राहतील 2,500 रुपये काढलेले आहेत. पंढरपूर, तुळजापूर, अक्कलकोट आणि गाणगापूर अशा पद्धतीची ती तीर्थयात्रा आहे. त्यातून जे 2 रुपये आम्ही प्रामाणिकपणे तुम्हाला सांगतोय जे शिल्लक राहतील त्याच्या माध्यमामधून तिथे शेड किंवा पत्र्याचं का होईना शेड आपल्याला त्या ठिकाणी करायचं आहे. या पद्धतीची ही त्या ठिकाणी सूचना आहे. तिसरी सूचना माझ्या काही लक्षात राहिली नाही. याच ठिकाणी जय विठ्ठल करतो. जय विठ्ठल.